वामनदादाचा समकालीन तर ते आपलं गौतम गवई आणि विजयानंद जाधव या दोन जोडीने केलेले आहेत. यापैकी आज आपल्यासमोर गौतम गवई हे प्रख्यात गायक उपस्थित आहेत. आपण त्यांच्याशी बातचीत करूया. सर, आपल्याला काय वाटते? आज राजयोग मंगल कार्यालय मंगल लॉन्स कोळेगाव या ठिकाणी बामसेप संघटनेचं 40वं राष्ट्रीय अधिवेशन या ठिकाणी पार पडत आहे. बामसेप म्हटलं म्हणजे अगदी जवळचा विषय असा वाटतो. अगदी कॉलेजच्या लाईफपासून आम्ही विचारधारेनं बामसेपशी जुडलेलो आहोत आणि म्हणून आज मला या ठिकाणी यावंसं वाटलं, ते विचार ऐकावेसे वाटले. या ठिकाणी अनेक महत्त्वाच्या विषयावरती उहापोह झालेला आहे. मग ती ओबीसीची जनगणना असो किंवा देशाचे इतर अनेक प्रश्न याच्यावरती चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी मार्गदर्शन करण्यात आलं आहे. सर्वांना अगदी सर्वांची ऊर्जा अगदी उफाळून आलेली आहे. जेवढा बी वर्ग या ठिकाणी आलेला आहे, 2-2.5 हजार लोकांचा जमाव आहे या ठिकाणी. तर ते सर्व अगदी चार्ज झालेले आहेत आणि बामसेपचं नेतृत्व करणारे वामनराव मेश्राम यांचे शब्द हे मनाला अगदी भिडलेले आहेत आणि सर्वांनी आता ती खुणगाठ बांधलेली आहे की बामसेपचे विचार आपल्याला खऱ्या अर्थाने आपल्याला पुढं घेऊन जाणंच गरजेचं आहे. आणि म्हणून आज मी या ठिकाणी त्यांचा संपूर्ण कार्यक्रम ऐकलेला आहे आणि मी माझं मत या ठिकाणी मी बामसेपच्या पाठीमागे उभा करत आहे. आपण पोस्ट खात्यामध्ये नोकरी करत होता आणि देवीनगर घाटीमध्ये आपण वास्तव्याला होता. हो, वामन मेश्राम साहेब जयसिंगपुरामध्ये तिथे त्यांचं कार्यालय होतं, ते विद्यार्थी संघटनेचं हे होतं. तेव्हापासूनचा प्रवास आपल्याला माहीत आहे. आज आपल्याला काय वाटतं त्यांच्याबद्दल? नाही, त्यांनी संपूर्ण आयुष्यच या संघटनेला घालवलेलं आहे. त्यांना कॉलेजच्या लाईफपासून आम्ही पाहतो. आम्ही त्यांच्या अनेक वेगवेगळ्या मोर्चामध्ये सहभागी झालो, वेगवेगळ्या सभा अटेंड केलेल्या आहेत आणि आजही त्यांचं वय अतिशय आता उतार वयाकडे त्यांची वाटचाल चालू झालेली जरी असली तरी ते फार मोठ्या ताकदीनं विषय मांडतात आणि समाजाला जागृत करण्याचं फार मोठं काम ते करत आहेत. आंबेडकरी चळवळीमध्ये असा नेता पाहण्याला फार क्वचितच मिळतो. गायनाच्या क्षेत्रामध्ये तेव्हा तुम्ही बाबासाहेब बुद्धाची चळवळ समाजाच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम केलेलं आहे. तेव्हाची तुमची गायकी आणि आजची जे कलावंत आहेत यामध्ये काय फरक वाटतो आपल्याला? त्यावेळेसचं जे प्रबोधन व्हायचं ते अगदी त्यावेळेसला TV नव्हती, रेडिओ होता. फक्त कुठलंही मनोरंजनाचं साधन नव्हतं. आम्ही झोपडपट्ट्यामध्ये अगदी पलंग टाकून त्या पलंगावर बसून 4 लोक बसून आणि रात्रीचे 3-3 वाजेपर्यंत कार्यक्रम करायचो. त्यावेळेस लोकांना घरी जा म्हणून सांगावं लागत होतं. आता संपला कार्यक्रम. आता लोक खाली बसायला तयार नाही. त्यांना खुर्च्या आणि गाद्या असल्या तरच ते कार्यक्रमाला हजर राहतात आणि त्याच्यामुळे आजचा जो कार्यक्रमाचा जो बाज आहे हा अतिशय बदललेला आहे. वामनदादाचा जो काय बाज होता तो आता राहिलेला नाही आहे. आपलं घरानंच हे मूळ गायकीमधलं आहे. आपल्या सिस्टर बदाम पाटील शाळेमध्ये शिक्षिका आहेत आणि त्या पण उत्तम गायिका आहेत. आपले एक दुसरे बंधू आंबेडकर नगरमध्ये वास्तव्याला आहेत, ते उत्कृष्ट संगीत वादक आहेत आणि आपण उत्कृष्ट गायक आहात. या संदर्भात आपलं काय मत आहे? गायकीचा हा जो वारसा आहे मला वडिलांपासून मिळालेला आहे आणि समाजामध्ये हे एक असं माध्यम आहे की ज्या सुरामध्ये जी ताकद आहे. बाबासाहेब म्हणले होते की माझ्या 10 भाषणापेक्षा गायकाचं एक कवन हे समाजावरती जास्त प्रभाव टाकू शकतं आणि म्हणून आम्ही सुरुवातीपासूनच या कलेला ही कला आत्मसात केली आणि मग फक्त आपल्यापुरती न ठेवता समाजामध्ये आम्ही सातत्यानं फिरत राहिलो. नोकरी करत असताना सुद्धा वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन आम्ही ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून मग ती आंबेडकर जयंती असो किंवा फुले जयंती असो अशा वेगवेगळ्या कार्यक्रमामध्ये आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी कार्यक्रमाला जाऊन आणि रातोरात प्रवास करून परत ड्युटीवर सकाळीच्या 9च्या ड्युटीला हजर राहत होतो. आपल्याला पोस्ट खात्यामधले असंख्य पारितोषिके मिळाली. पोस्ट खात्यामध्ये ज्या विविध स्पर्धा होत होत्या त्या औरंगाबाद विभागामधून मी सहभागी होत होतो. त्याच्यामध्ये डिव्हिजनल लेवलवर फर्स्ट यावं लागत होतं, मग रिजनल लेवलवर फर्स्ट यावं लागत होतं आणि जो रिजनल लेवलवर फर्स्ट येतो तो ऑल इंडिया लेवलवर जातो. या माध्यमातून मी भारताच्या सगळ्या स्टेट कॅपिटलला जाऊन आलेलो आहे. 10 दिवस त्या ठिकाणी कार्यक्रमात संपूर्ण भारतातले कलाकार त्या ठिकाणी येत होते आणि त्यांच्यासोबत चर्चा आणि त्यांची कलासुद्धा पाहायला ऐकायला मिळत होती. मी ऑल इंडिया लेवल
लेवलवर अनेक पारितोषिक प्राप्त केलेले आहे. औरंगाबाद शहरामध्ये 80च्या दशकामध्ये विजयानंद जाधव आणि गौतम गवई ही गोड जोडी प्रसिद्ध होती. आज विजयानंद जाधव आपल्यामध्ये आहे, आपल्याला कसं वाटतं? विजयानंद जाधव आणि गौतम गवई आमची जी गायन पार्टी असायची ती खऱ्या अर्थानं समाज प्रबोधनाचं काम करायची. परंतु मध्यंतरी असा एक कालखंड आला की विजयानंद जाधव थोड्या वेगळ्या क्षेत्रामध्ये त्यांनी प्रवेश केला होता. ते पण कलेचं क्षेत्र होतं, परंतु नंतर मग त्याचमध्ये ते वावरत असताना नंतर त्यांचा अकाली मृत्यू झाला. त्यांना ब्रेन ट्यूमर झाला होता. त्याच्यामुळे माझा एक हात तुटून पडल्यासारखं मला जाणवलं होतं. परंतु आजही मी वेगवेगळ्या ठिकाणी कार्यक्रम करत असतो आणि समाज प्रबोधनाचं काम मी करत असतो. आपलं पूर्ण नाव सांगा. मी गौतम पंढरीनाथ गवई.